सांगे मज अनुभव आहे अंगे ही पावती, मज अनुभव आहे अंगे ही पावती। या तद्वाचापणं लाभं मन्यते नाधिकं तथा। जे मिळवलं असता काहीही मिळवायचं बाकी राहत नाही, ही भगवंताच्या कृपेची पोच आहे। प्रभू श्री रामचंद्र लंकेवर विजय मिळवून आल्यानंतर सर्व वानर मित्रांना एकत्र घेऊन लागल्याच्या विष्णू विमानात बसली एक मोठा समारंभ झाला। कशा करता तर राम आता राधे झाले, पूर्वी मित्र होते आता राधे झाले। आणि राधा झाल्यानंतर पूर्वी ज्यांनी ज्यांनी युद्धामध्ये मदत केली, ज्यांनी ज्यांनी लंकेत जाण्याकरता त्या पूल बांधण्याकरता मदत केली, ज्यांनी ज्यांनी प्रभूंच्या या कार्यामध्ये, त्या सगळ्यांना काही ना काहीतरी आपल्या हाताने प्रभू प्रसाद देणार होते। राधे लोकांचा करता पूर्वी अगदी छत्रपती शिवरायांच्या काळातही पद्धत होती, बक्षीस म्हटलं जायचं, बक्षिसी पेशव्यांच्या काळात पद्धत होती। पण राम आणि कृष्ण हे भगवंताचे अवतार, त्यामुळे त्यांच्याकडे कोणती गोष्ट मिळेल त्याला काय म्हणायचं, प्रसाद। प्रभू प्रसाद केला, कुणाला कुणाला काय काय द्यायला सुरुवात केलं, कुणाला अंगठी दिली, कुणाला हातातलं कड दिलं, कुणाला काय दिलं, कुणाला काय दिलं। पण हनुमंतांच्या बाबतीत प्रभू श्री रामचंद्र म्हणाले सीतामाईला, याला देण्यासारखं माझ्याकडे काहीही नाही। आणि कुठली तरी सटाफटा गोष्ट तुम्ही भांडण्यात आले, त्याला विचारतात प्रभू तुला काय वाटतं, त्याला त्रिभुवनाचं राज्य दिलं तरी वाद होणारी असं आहे। त्यामुळे यम तद्वाचापणं लाभं मन्यते नाधिकं तथा। भगवान श्री प्रभू रामचंद्रांच्या कृपेशिवाय आणि म्हणून हनुमंत त्यांचा अधिकार बदलण्याचा आपण बघतो की त्यांनी ते हृदय उदाहरण केलेले, छाती फाडलेले, आतमध्ये राम पंचायत आहे। प्रभू श्री रामचंद्र, सीतामाई, भरत शत्रुघ्न चौऱ्या घरात आहे आणि पुढे हनुमंत बसले। हे सगळं लोकांना दिसलं, म्हणजे रामप्रभू हनुमंतांच्या पुढे आहे